Hello dear students, in recent video of a chapter Fluid in Motion, we start the new branch or we discuss about the new branch of physics which is hydrodynamics. If we are going to discuss, we are going to learn, we are going to deal about the motion in a fluid, then that particular branch of physics is called hydrodynamics. Okay, जर आपण फ्लुइड मोशनमध्ये असेल आणि त्या मोशनमध्ये असलेल्या फ्लुइडविषयी डिस्कस करत असू तर त्या ब्रांचला आपण हायड्रोडायनामिक्स असं म्हणतो. आणि जे का रिसेंट व्हिडिओ होता, इन दॅट व्हिडिओ वी डिस्कस सम इम्पॉर्टंट टर्म्स रिलेटेड टू द मोशन of a fluid or fluid in a motion. That terms are streamline, flow line, steady flow, streamline flow, turbulent flow, flow tube. ओके, ह्या ज्या काही टर्म्स आहेत या टर्म विषयी आपण रिसेंट व्हिडिओमध्ये रिसेंट PPT त्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही ते व्यवस्थित शिकलेले आहात. नाव while discussing about the difference between the streamline flow and turbulent flow, one of the important point is that for streamline flow the velocity of fluid is less than the critical velocity. streamline flow साठी त्या फ्लो मध्ये जे काही फ्लुइड असेल त्या फ्लुइडची वेलॉसिटी एका पर्टिक्युलर वेलॉसिटीपेक्षा क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा कमी असते. अँड फॉर turbulent flow that velocity of a fluid is greater than the critical velocity. turbulent flow साठी ती velocity critical velocity पेक्षा greater असते. आता ती critical velocity actual काय आहे त्या critical velocity विषयी आपण डिस्कस करणार आहोत. आणि एक रेनॉल्ड्स नंबर ही जी काही टर्म आहे, हा जो काही प्युअर नंबर आहे त्या नंबर विषयी आपण ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये पॉईंटमध्ये डिस्कस करणार आहोत. आता क्रिटिकल वेलॉसिटीची डेफिनेशन आपण अशी करू शकतो, अशी वेलॉसिटी की ज्या वेलॉसिटीच्या पुढे स्ट्रीमलाइन फ्लो टर्बुलंट होतो. ओके, आपण त्या डिफरन्समध्ये तो पॉईंट बघितला आहे की स्ट्रीमलाइन फ्लोसाठी वेलॉसिटी लेस दॅन क्रिटिकल वेलॉसिटी असते आणि टर्बुलंट फ्लोसाठी वेलॉसिटी ग्रेटर दॅन क्रिटिकल वेलॉसिटी असते. मग त्याच स्ट्रीमलाइन फ्लोची जर वेलॉसिटी आपण वाढवत गेलो आणि त्या पर्टिक्युलर क्रिटिकल वेलॉसिटीला जर क्रॉस करून पुढे जर वेलॉसिटी वाढवली तर तो स्ट्रीमलाइन फ्लो जास्त काळ स्ट्रीमलाइन न राहता त्याचं रूपांतर टर्बुलंट फ्लोमध्ये होणार आहे. ओके, मग डेफिनेशन आहे क्रिटिकल वेलॉसिटीची, द वेलॉसिटी बियॉन्ड विच, अशी वेलॉसिटी की ज्या वेलॉसिटीच्या पुढे, द वेलॉसिटी बियॉन्ड विच स्ट्रीमलाइन फ्लो बिकम्स टर्बुलंट, अशी वेलॉसिटी की ज्या वेलॉसिटीच्या पुढे स्ट्रीमलाइन फ्लोचं रूपांतर, स्ट्रीमलाइन फ्लोचं कन्व्हर्जन टर्बुलंट फ्लोमध्ये होतं. त्या वेलॉसिटीला आपण क्रिटिकल वेलॉसिटी असं म्हणणार आहोत. आणि एक सायंटिस्ट आहे ऑसबर्न रेनॉल्ड, सायंटिस्टचं नाव आहे ऑसबर्न रेनॉल्ड्स. ह्या सायंटिस्टने ह्या क्रिटिकल वेलॉसिटीसाठी एक इक्वेशन आपल्याला दिले. अकॉर्डिंग टू द सायंटिस्ट Osborne Rayon, the critical velocity is given by that critical velocity Vc, C stand for critical and V is the velocity of a fluid in a flow. फ्लो मध्ये जे काही फ्लुइड आहे त्या फ्लुइडची वेलॉसिटी, बट कोणती? क्रिटिकल वेलॉसिटी. क्रिटिकल वेलॉसिटी इज गिवन बाय Rn eta अपॉन ρd. ह्या इक्वेशनने क्रिटिकल वेलॉसिटी आपण फाइंड आउट करू शकतो अकॉर्डिंग टू द सायंटिस्ट ऑसबर्न रेनॉल्ड्स. and that scientist gives us an equation to find out, to calculate the critical velocity. And according to that Reynolds, the critical velocity is given by Vc is equal to Rn eta upon ρd. And in this equation Rn is a Reynolds number. Rn काय आहे? रेनॉल्ड्स नंबर आहे. त्या सायंटिस्टने तो नंबर डिस्कवर केला म्हणून त्याला आपण रेनॉल्ड्स नंबर असं म्हणणार आहोत. Rn आहे रेनॉल्ड्स नंबर. आता इटा, ह्या इटाला आपण म्हणणार आहोत कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी.
विस्कॉसिटी काय टर्म असते त्याविषयी आपण पुढे जाऊन डिस्कस करणार आहोत. विस्कॉसिटी काय आहे, लिक्विड विस्कस आहे की नाही त्याविषयी आपण ऑलरेडी डिस्कस केले. लिक्विडच्या विस्कॉसिटीविषयी तुम्ही ऑलरेडी डिस्कस केलेलं असेलच किंवा तुम्हाला विस्कॉसिटी म्हणजे काय आहे त्याविषयी माहीत आहेच, बट त्यामध्ये डिटेलमध्ये आपण पुढे जाऊन बघणार आहोत. बट इटाला आपण म्हणणार आहोत कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. रो इज द डेन्सिटी ऑफ अ लिक्विड और डेन्सिटी ऑफ अ फ्लुइड इन अ फ्लो. फ्लोमध्ये जे फ्लुइड आहे त्या फ्लुइडची ती डेन्सिटी असणार आहे. आणि राहिलं आहे डी म्हणजे असणार आहे डायमीटर ऑफ ट्यूब, जी फ्लो ट्यूब आपण कन्सिडर करतोय. फ्लो ट्यूब माहीत आहे, ज्या टर्म आपण रिसेंट व्हिडिओमध्ये बघितले होते त्यामध्ये फ्लो ट्यूब, ओके, इमॅजिनरी ट्यूब असते की ज्यामध्ये लार्ज नंबर ऑफ स्ट्रीमलाईन्स बंडलमध्ये असणार आहे, त्याला आपण फ्लो ट्यूब असं म्हणतोय. त्या फ्लो ट्यूबचा तो डायमीटर असणार आहे, डायमीटर ऑफ अ ट्यूब. ओके, ही झाली क्रिटिकल वेलोसिटी. इक्वेशन कोणी सांगितले? ऑसबर्न रेनॉल्ड्सने इक्वेशन आपल्याला दिले. इक्वेशन आहे VC इज इक्वल टू RN इटा अपॉन रो डी. ह्या इक्वेशनमध्ये RN असणारे रेनॉल्ड्स नंबर, त्यानंतर इटा असणारे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, रो असणारे डेन्सिटी आणि डी असणारे डायमीटर ऑफ अ ट्यूब. आता ह्या इक्वेशनला जर रेनॉल्ड्स नंबरसाठी RN साठी जर आपण रिअरेंज केलं तर इक्वेशन काय मिळते? इफ वी rearrange this equation for RN Reynolds number, then from this equation Reynolds number Rn is equal to VC rho d upon eta. From this equation simply we rearrange that equation for Rn, then Reynolds number Rn is given by VC rho d अपॉन इटा. ही इक्वेशन्स तुम्हाला ध्यानात ठेवायची आहेत MCQसाठी किंवा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. ह्या इक्वेशनची गरज आपल्याला पडणार आहे. आता हा जो काही रेनॉल्ड्स नंबर आहे दॅट नंबर इज अ प्युअर नंबर. रेनॉल्ड्स नंबर इज अ प्युअर नंबर. इट इज अ युनिटलेस अँड डायमेन्शनलेस क्वांटिटी. रेनॉल्ड्स नंबरला कुठल्याही प्रकारचं युनिट नसणार आहे, तो प्युअर नंबर असणार आहे, त्याच्यावर डायमेन्शनचंही नसणार आहे, डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे रेनॉल्ड्स नंबर. आता हा जर रेनॉल्ड्स नंबर हा लेस दॅन 1000 असेल, इफ रेनॉल्ड्स नंबर RN इज लेस दॅन 1000 देन दॅट फ्लो ऑफ अ फ्लुइड इज अ स्ट्रीमलाइन फ्लो. If Reynolds number is less than 1000, then the flow of a fluid is a streamline flow. If this Reynolds number Rn is greater than 2000, greater than 1000 nahi, greater than 2000, then the flow is a turbulent flow. If Reynolds number Rn is less than 1000, then the flow of fluid is a streamline flow. And if Reynolds number is greater than 2000, then the flow of fluid is a turbulent flow. Then what if the Reynolds number is in between 1000 to 2000? If Reynolds number is between 1000 to 2000, Rn is equal to 1000 to 2000 जर असेल, रेनॉल्ड्स नंबर जर 1000 आणि 2000च्या मध्ये असेल, इन बिटवीन 1000 टू 2000 असेल, तर त्या केसमध्ये जो काही फ्लो असेल तो फ्लो अनस्टेडी होतो, बिकम्स अनस्टेडी. फ्लो अनस्टेडी बनणार आहे जर रेनॉल्ड्स नंबर 1000 आणि 2000च्या इन बिटवीन असेल तर. ओके, दिस इज ऑल अबाउट द रेनॉल्ड्स नंबर. रेनॉल्ड्स नंबरविषयी या सर्व गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. MCQसाठी, मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, इट इज अ युनिटलेस अँड डायमेन्शनलेस क्वांटिटी. रेनॉल्ड्स नंबर इज अ प्युअर नंबर. इफ द रेनॉल्ड्स नंबर is less than 1000, then the flow of fluid is a
streamline flow. If Reynolds number of a flow, if Reynolds number is greater than 2000, then the flow of a fluid is a turbulent flow, and if the Reynolds number is in between 1000 to 2000, then in that case the flow becomes unsteady. Okay, this is all about the critical velocity and Reynolds number. We make the definition of critical velocity as the velocity beyond which streamline flow becomes turbulent, that velocity is called critical velocity. That means if the velocity of a fluid in a motion or in a flow, if velocity of fluid in a flow is less than the critical velocity, then the flow is a turbulent. If that velocity is beyond the critical velocity, then the flow is turbulent. In the first case, flow is streamlined. Okay, that means the critical velocity differentiate the flow. If velocity of fluid is less than critical velocity, that particular velocity is here suppose. If the velocity is less than the critical velocity, then the flow is streamlined. If velocity is greater than the critical velocity, then the flow is turbulent. Okay, critical velocity खूप महत्त्वाची टर्म आहे. जर तुम्हाला स्ट्रीमलाइन फ्लो आणि टर्बुलंट फ्लोला डिफरन्शिएट करायचं असेल तर त्या केसमध्ये क्रिटिकल वेलोसिटी खूप महत्त्वाची आहे. आणि एक सायंटिस्ट ऑसबर्न रेनॉल्ड ह्या सायंटिस्टनुसार अकॉर्डिंग टू दॅट सायंटिस्ट the critical velocity is given by Vc is equal to Rn rho upon Rn eta upon rho d, where Rn is the Reynolds number, eta is the coefficient of viscosity, rho is the density and d is the diameter of a tube. If we rearrange this equation for Rn Reynolds number, then we get Rn is equal to Vc rho d upon eta. This Reynolds number is a pure number, it is unitless and dimensionless quantity. For a flow, if Reynolds number is less than 1000, then that flow is a streamline flow, and if Reynolds number is greater than 2000, then that flow is a turbulent flow. If the velocity of flow is Reynolds number is in between 1000 to 2000, then the flow becomes unsteady. Okay, this is the Reynolds number, and our point critical velocity and Reynolds number is over here. Okay, now our next point is viscosity. नेक्स्ट पॉइंट आहे विस्कोसिटी की ज्याविषयी तुम्हाला मी अगोदर म्हटलंय की पुढे जाऊन आपण डिस्कस करणार आहोत. आता विस्कोसिटीकडे येण्या अगोदर जे काही फ्लुइड इन मोशन असेल, मोशनमध्ये असलेलं फ्लुइड किंवा जो काही फ्लो असेल त्या फ्लोला आपण अशा प्रकारे लेयर्समध्ये कन्सिडर करणार आहोत. सपोज हा लिक्विडचा फ्लो आहे, फ्लुइडचा फ्लो आहे, त्या फ्लोमध्ये जे काही लिक्विड असेल किंवा जे काही फ्लुइड असेल त्या फ्लुइडला आपण अशा प्रकारे डिफरंट लेयर्समध्ये कन्सिडर करू शकतो की ज्यामध्ये जो काही लोअर मोस्ट बॉटमचा लेयर असेल तो लेयर स्टेशनरी असणार आहे. त्यानंतरचा फर्स्ट लेयर त्या बॉटमच्या लेयरपेक्षा थोड्या जास्त वेलोसिटीने मूव्ह होणार आहे. त्यावरचा लेयर आणखी जास्त वेलोसिटीने मूव्ह होणार आहे आणि त्याच्यावरचा लेयर आणखी जास्त वेलोसिटीने मूव्ह होणार. टॉप मोस्ट लेयर हाय वेलोसिटीने मूव्ह होणार आहे. आता हा जो काही वेलोसिटी डिफरन्स आपण ऑब्झर्व करतोय बिटवीन द रिलेटिव्ह लेयर्स, ह्या लिक्विडच्या या फ्लुइडच्या लेयर्समध्ये जो काही वेलोसिटी डिफरन्स आपण ऑब्झर्व करतो आहोत त्या डिफरन्सचं मेन कारण, मुख्य जे काही त्याचं कारण आहे ते कारण असणार आहे ड्रॅगिंग फोर्स किंवा विस्कस ड्रॅग त्याला आपण म्हणू शकतो. ह्या दोन लेयर्समध्ये एक सिम्पली फ्रिक्शनल फोर्स किंवा त्याला आपण ड्रॅगिंग फोर्स असं म्हणू शकतो. तो ड्रॅगिंग फोर्स हा वरचा लेयर काय करणार आहे, एक्सपिरियन्स करणार. त्यानंतर हाही लेयर तो ड्रॅगिंग फोर्स एक्सपिरियन्स करणार आहे. वरचाही लेयर आणि सर्वच्या सर्व लेयर्स ते ड्रॅगिंग फोर्स एक्सपिरियन्स करतील आणि त्या ड्रॅगिंग फोर्समुळं किंवा त्या विस्कस ड्रॅगमुळं अशा प्रकारे वेलोसिटीचा चेंज डिफरंट लेयर्समध्ये आपण ऑब्झर्व करू शकतो. लोअर मोस्ट लेयरसाठी तो विस्कस ड्रॅग खूप जास्त असणार आहे, ड्रॅगिंग फोर्स खूप जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू अप्पर मोस्ट लेयर. ओके, आणि जसं जसं आपण बॉटमपासून टॉपपर्यंत जाणार आहोत हा ड्रॅगिंग फोर्स कमी कमी होत जाणार आहे. यावेळेवरून आपण असं म्हणू शकतो की हा जो काही ड्रॅगिंग फोर्स आहे त्या ड्रॅगिंग फोर्स हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे distance from the stationary layer. If the distance from the stationary layer goes on increasing, dragging force
गोज ऑन डिक्रीजिंग. ओके, ड्रॅगिंग फोर्स जसं आपण वरती जाणार आहोत तसं ड्रॅगिंग फोर्स आपण कमी कमी झालेला आहे असं म्हणू शकतो. ओके, आता ह्या ड्रॅगिंग फोर्समुळं काय होते, लोअर मोस्टचा लेअर त्यापेक्षा त्याच्या वरचा लेअर जास्त व्हेलॉसिटीने मूव्ह होणार आहे, त्यापेक्षाही वरचा लेअर जास्त व्हेलॉसिटीने, त्यापेक्षाही वरचा लेअर जास्त व्हेलॉसिटीने मूव्ह होणार आहे आणि सगळ्यात वरचा लेअर व्हेरी हाय व्हेलॉसिटीने मूव्ह होणार आहे ॲज कम्पेअर टू द बॉटम लेअर. ओके, अशा प्रकारचे आपले कन्सिडरेशन्स असणार. आता एवढे सर्व कन्सिडरेशन्स लिक्विडच्या फ्लोला अशा प्रकारे कन्सिडर केल्यानंतर आता आपण विस्कॉसिटीकडे येणार आहोत. विस्कॉसिटी म्हणजे काय आहे त्याची आपण डेफिनेशन बघूया. द प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ विच द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द डिफरंट लेयर्स ऑफ अ फ्लुइड एक्सपिरियन्स अ ड्रॅगिंग फोर्स इज कॉल्ड विस्कॉसिटी. अशी प्रॉपर्टी की ज्या प्रॉपर्टीमुळं हे जे काही लेयर्स आहेत ह्या लेयरची जी मोशन आहे ती मोशन ते लेयर्स ड्रॅगिंग फोर्स एक्सपिरियन्स करताय, त्या प्रॉपर्टीला आपण म्हणणार आहोत विस्कॉसिटी. त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणणार आहोत, विस्कॉसिटी असं म्हणणार आहोत. आणि या विस्कॉसिटी मागचं जर मेन रिझन काय आहे ते जर बघायचं असेल तर लिक्विडच्या केसमध्ये, इन केस ऑफ लिक्विड, this viscosity is due to or viscous drag is due to the cohesive forces between the फ्लुइड्समध्ये, ते लिक्विड्समधले जे काही कोहेजिव्ह फोर्सेस असतील की जे ॲज कम्पेअर टू गॅस ग्रेटर असणार आहे, त्या कोहेजिव्ह फोर्सेसमुळं अशा प्रकारचा विस्कस ड्रॅग आपल्याला ऑब्झर्व करायला मिळतो आहे. ओके, आणि जर गॅसेस तुम्ही कन्सिडर करणार आहात, आपण ओव्हरऑल फ्लुइडचा विचार करतोय, मग दॅट फ्लुइड कंटेन लिक्विड ॲज वेल ॲज गॅसेस. बट लिक्विडच्या केसमध्ये विस्कस ड्रॅग कशामुळे ऑब्झर्व केला जातोय, ड्यू टू द कोहेजिव्ह फोर्सेस, ड्यू टू द इंटरमॉलिक्युलर कोहेजिव्ह forces between the liquid molecules. And in case of gas that viscous drag is observed due to the collision between the gas molecule. जे का गॅस मॉलिक्युल्स मधलं कोलिजन असणार आहे त्या कोलिजनमुळं हा ड्रॅगिंग फोर्स तुम्ही ऑब्झर्व करू शकता. आणि हा जो काही ड्रॅगिंग फोर्स आहे किंवा विस्कस ड्रॅग आहे हा डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे रिलेटिव्ह velocity between the layers. that dragging force or त्याला आपण viscous drag असंही म्हणूया, is directly proportional to the relative velocity. Viscous drag is directly proportional to the relative velocity between the layers. ज्या काही दोन लेयर्स मधली रिलेटिव्ह व्हेलॉसिटी असेल त्या रिलेटिव्ह व्हेलॉसिटीवरती ड्रॅगिंग फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे. ती रिलेटिव्ह व्हेलॉसिटी जर इन्क्रीज झाली तर ड्रॅगिंग फोर्स विस्कस ड्रॅग इन्क्रीज होणार आहे. ओके, व्हेलॉसिटी जर रिलेटिव्ह लेअरमधली व्हेलॉसिटी डिक्रीज झाली तर ड्रॅगिंग विस्कस ड्रॅग ही काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ओके, ही झाली विस्कॉसिटी, द प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ विच द रिलेटिव्ह मोशन between the layers experience a viscous drag or experience a dragging force. That property is called viscosity. Okay, this viscous drag is due to the cohesive forces in case of liquid and is due to the collision between the gaseous molecules. Okay, in the both cases viscous drag is directly proportional to the relative velocity between the layers. अशा प्रकारे लिक्विडला लेयर्समध्ये कन्सिडर करून आपण विस्कॉसिटी ही जी काही टर्म आहे ही टर्म एक्सप्लेन करू शकतो. सपोज हा जो काही लेयर आहे हा लेयर व्ही एवढ्या व्हेलॉसिटीने मूव्ह होत असेल, हा लेयर व्ही एवढ्या व्हेलॉसिटीने जर मूव्ह होत असेल तर त्याचा वरचा लेयर व्ही प्लस डी व्ही, चेंज इन व्हेलॉसिटी, काहीतरी चेंज होणार आहे व्हेलॉसिटीमध्ये, व्ही प्लस डी व्ही एवढ्या जास्त व्हेलॉसिटीने वरचा लेअर मूव्ह होणार आहे आणि जो काही बॉटम त्याच्या खालचा लेअर असेल तो व्ही मायनस डी व्ही ह्या कमी व्हेलॉसिटीने मूव्ह होणार आहे. सपोज हा जो काही लेअर आहे ज्याची व्हेलॉसिटी व्ही आहे तो लेअर एक्स एवढ्या डिस्टन्सवरती असं मी कन्सिडर करतो, याची गरज आपल्याला पुढे जाऊन पडणार आहे. एक्स एवढ्या डिस्टन्सवरती
व्ही आहे ते मी कन्सिडर केलं आहे. त्यानंतर हा वरचा असणार आहे एक्स प्लस डी एक्स आणि हा खालचा असणार आहे एक्स मायनस डी एक्स एवढ्या डिस्टन्सवरती फ्रॉम द स्टेशनरी लेअर. ओके. आता आपल्याला एक महत्त्वाची डेफिनेशन बघायची. व्हेलॉसिटी ग्रेडियंट, त्याला आपण इटा असं म्हटलं होतं. व्हेलॉसिटी ग्रेडियंट, सॉरी इटा नव्हतं म्हटलं, त्याला कोएफिशियंट ऑफ व्हेलॉसिटी असं आपण म्हटलं होतं. तर व्हेलॉसिटी ग्रेडियंट ही जी काही टर्म आहे त्या टर्मविषयी डिस्कस करूया. व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता आपण इथं बघितलंय जे काही लेयर्स असतील त्यांच्या व्हेलॉसिटीमध्ये काहीतरी डिफरन्स, काहीतरी चेंज झालेला आपण ऑब्झर्व करणार आहोत. ओके. आता ह्या चेंजच्या रिलेटेड टर्म आहे व्हेलॉसिटी ग्रेडियंट आणि या व्हेलॉसिटी ग्रेडियंटची डेफिनेशन मी लिहितोय. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे आपण याला डीव्ही असं म्हणणार आहोत. चेंज ऑफ व्हेलॉसिटी असणार डीव्ही. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ डिस्टन्स, dx. The rate of change of velocity with a distance from the stationary layer the rate of change of velocity with a distance from the stationary layer is called velocity gradient. त्याला आपण velocity gradient असं म्हणणार आहोत. व्ही velocity चेंज कितीचा मिळतोय आपल्याला, dv मिळतोय विथ डिस्टन्स. सपोज हे दोन डिस्टन्स आपण कन्सिडर केले, हे दोन लेयर्स आपण जर कन्सिडर केले, सेकंड लास्ट लेयर अँड सेकंड लास्ट लेयर, हे दोन जर लेयर आपण कन्सिडर केले तर यांच्यामधला velocity चेंज किती आहे, v plus dv. That means that velocity change is dv. And if you are going to consider the distance from the stationary layer, then this layer is at a distance x and the uppermost layer is at a distance dx, x plus dx, and the change in distance is dx. Hence that velocity gradient is, according to the definition, velocity gradient is equal to rate of change of velocity with distance, that means dv by dx. Rate of change of velocity with distance dv by dx. That distance must be measured from stationary layer. जो काही लोअर मोस्ट लेयर असेल, बॉटमचं लेयर असेल, त्या लेयर पासून ते डिस्टन्स मेजर केलं गेलं पाहिजे. ही टर्म आहे वेलॉसिटी ग्रेडियंट. डेफिनेशन आहे the rate of change of velocity with distance from the stationary layer is called velocity gradient, and that velocity gradient is given by dv by dx. Okay, velocity gradient. Now the next or last point of this video is coefficient of viscosity. Coefficient of viscosity विषय आपण डिस्कस करणार आहोत. Before going to start the coefficient of viscosity, we are going to discuss about the coefficient of viscosity. Let us discuss about the Newton's law of viscosity, and that law is only applicable for streamline flow. Hence it is named as Newton's law of viscosity for a streamline flow. And according to that law, or the statement of that law is viscous force. Viscous force acting on any layer. Viscous force acting on any layer is directly proportional to the area A of that layer. म्हणजे बघा, ज्या विस्कस ड्रॅग विषयी, विस्कस फोर्स विषयी आपण अगोदर डिस्कस केले, तो विस्कस फोर्स
कशा प्रकारे कॅल्क्युलेट केला जाऊ शकतो त्याविषयी आपल्याला न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी ह्या लॉचा यूज करून आपण तो फोर्स कॅल्क्युलेट करणार आहोत. कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं आहे ते आपल्याला हा लॉ सांगतोय. लॉचं स्टेटमेंट आहे विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन एनी लेअर, कोणत्याही लेअरवरती ॲक्ट होणारा विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन एनी लेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एरिया A of that layer and directly proportional to area A of that layer and viscosity gradient viscosity gradient काय असतो dv by dx. ओके, हे झालं या लॉचं स्टेटमेंट. Newton's law of viscosity for a streamlined flow. Law state that viscous force acting on any layer of a fluid is directly proportional to the area of that layer and viscosity gradient. Suppose that viscous force is considered as F. त्या viscous force ला मी consider केले F, viscous force F. That F is directly proportional to the area. एरियाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. लेअरचा एरिया इन्क्रीज झाला, विस्कस फोर्सही इन्क्रीज होणार आहे. दॅट मीन्स दॅट विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन एनी लेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ दॅट लेअर अँड वेलॉसिटी ग्रेडियंट. दॅट मीन्स dv by dx. हे झालं स्टेटमेंट. F इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू A अँड dx. ओके, आता हे जे काही प्रपोर्शनलिटी साइन असेल, टू रिमूव्ह दॅट प्रपोर्शनलिटी साइन हियर वी हॅव टू कन्सिडर अ कॉन्स्टंट अँड दॅट कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनलिटी इज इटा. दॅट मीन्स विस्कोसिटी कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी इटा असणार आहे. कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी आपल्याला ॲक्च्युली कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी हा पॉईंट बघायचा आहे, बट तो पॉईंट समजून घेण्यासाठी, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी समजून घेण्यासाठी, त्याची डेफिनेशन तयार करण्यासाठी आपण न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटीचा विचार करतोय. हा लॉ फक्त स्ट्रीमलाईन फ्लोसाठी ॲप्लिकेबल असणार आहे आणि लॉचं स्टेटमेंट असं आहे द विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन एनी लेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एरिया ऑफ दॅट लेअर अँड विस्कोसिटी ग्रेडियंट अँड व्हेलॉसिटी ग्रेडियंट. विस्कोसिटी नाही, व्हेलॉसिटी ग्रेडियंट आपण त्याला म्हणतो. इथून मागे विस्कोसिटी ग्रेडियंट जर म्हटलं असेल तर ते व्हेलॉसिटी ग्रेडियंट आहे, त्याला आपण व्हेलॉसिटी ग्रेडियंट असं म्हणतो आहोत. ओके, मग बघा इटा F इज इक्वल टू इटा A इंटू dv by dx. हे झालं लॉचं स्टेटमेंट. याचाही यूज वेगवेगळे प्रॉब्लेम्स सॉल्व करण्यासाठी, MCQसाठी, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्ससाठी होऊ शकतो. हेही इक्वेशन तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवणार आहात. आता ह्याच इक्वेशनला जर इटासाठी रिअरेंज केलं, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीसाठी जर रिअरेंज केलं, तर फ्रॉम धिस इक्वेशन वी गेट इटा इज इक्वल टू F. दॅट मीन्स ड्रॅगिंग फोर्स अपॉन A into dv by dx, and from this equation we define eta as the dragging force or simply a viscous force, dragging force or simply a viscous force per unit area per unit velocity gradient, per unit area per unit velocity gradient is called coefficient of viscosity.